हॅलो स्टुडंट्स, इंग्रजीची परीक्षा जवळ येत आहे। 7 मार्चला 10वीचा इंग्रजीचा बोर्डचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला निश्चितच असं वाटत असेल की आपल्याला 95+ मार्क्स यावेत। म्हणजेच इंग्रजी विषयामध्ये जर तुम्हाला 95 किंवा 95 पेक्षा जास्त मार्क्स जर हवे असतील तर स्टुडंट्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। एवढंच नाही तर ज्या विद्यार्थ्याला समजा कुणाला 40-50% पडतील असं वाटत असेल, परंतु ह्या 50%, 40% जर तुम्हाला 20-25 मार्कांची भर हवी असेल, म्हणजेच तुम्हाला 50 मार्कांवरून तुम्हाला 70-75 मार्कांपर्यंत जायचं असेल तर स्टुडंट्स हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने बारकाईने पाहायचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे 95+ मार्क्स कसे पडतील, 100 पैकी 95+ मार्क्स कसे पडतील हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु प्रत्येक ठिकाणी मी एवढ्या ट्रिक्स देणार आहे की त्या ट्रिक्समधनं तुम्ही प्रत्येकाने त्या ट्रिक्स कोणत्याही लेवलच्या स्टुडंटना 40-50 मार्क्स पडतील असं वाटणारा स्टुडंट असो किंवा 90 मार्क्स पडतील पण मला 100 हवे आहेत असं वाटणारा विद्यार्थी असो, त्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वपूर्ण ट्रिक्स मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे। 15 ते 20 वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला पाहायचा आहे। तुम्ही जर तो नीट पाहिला आणि त्या पद्धतीने तुम्ही जर तुमची प्रश्नपत्रिका सोडवली तर स्टुडंट्स मी नाही तुम्ही सांगाल की तुम्हाला याचा किती उपयोग झाला। चला तर मग स्टुडंट्स जास्त वेळ न घालवता आपण पाहणार आहोत। आणि हो स्टुडंट्स, यामध्ये मी तुम्हाला अनसीन पॅसेजचे उत्तर कसे शोधायचे, ते कुठून शोधायचे, ते कमी वेळेमध्ये कसे शोधायचे, सीन पॅसेज असो का अनसीन पॅसेज असो, तुमचं टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण तुम्हाला कमी वेळेत उत्तर कसे शोधायचे तेही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही प्रत्येक पॉइंट पाहायचा आहे। कारण प्रत्येक पॉइंटवर मी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स देणार आहे की ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला उत्तर खूप खूप कमी वेळेमध्ये, समजा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक पॅसेज सोडवायचा असेल तर तुमचा पॅसेज अगदी 10 मिनिटांमध्ये सोडवून होईल। सो स्टुडंट्स, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांनाच याचा लाभ होईल। आणि महत्त्वाची गोष्ट, बोर्डचा जरी पेपर मी दाखवत असेल तरी 9th, 8th, 9th, 10th आणि 12th पर्यंतच्या सर्व स्टुडंट्ससाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला स्टुडंट्स आपण बघूया। पहा, तुमची जी प्रश्नपत्रिका असणार आहे, बोर्डची प्रश्नपत्रिका पहा, या पद्धतीनं तुमची बोर्डची प्रश्नपत्रिका असते स्टुडंट्स। आणि पहा, मी जस्ट तुम्हाला पहिले एक प्रश्नपत्रिका दाखवते आणि त्यानंतर आपण जाऊया ट्रिक्सकडे। अशा पद्धतीची ही तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे, बोर्डची ही प्रश्नपत्रिका असेल। बरेचसे विद्यार्थी घाबरतात त्यांनी जर आधी प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील तर, कारण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती पहा स्टुडंट्स ही भरपूर मोठी प्रश्नपत्रिका असते। त्यामुळे पहा 1, 2, 3 या पद्धतीने जर तुम्ही पेजेस काउंट केलेत तर तुमच्या लक्षात येईल 19 पानाची ही प्रश्नपत्रिका आहे। सो तुम्हाला असं जर पाहिलं तर ही प्रश्नपत्रिका खूपच मोठी वाटते, पण डोंट वरी, मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला उत्तरं कमी वेळेत कशा पद्धतीनं शोधायची आहेत। सो स्टुडंट्स, इथे मी तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका आणि 2 उत्तरपत्रिका यांच्या सहाय्यानं ह्या सर्व ट्रिक्स सांगणार आहे। तर चला बघूया आपण जास्त वेळ न घालवता। सो स्टुडंट्स बघा, ही तुमची अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असेल। पहिला क्वेश्चन असणार आहे तुमचा 8 मार्कांसाठी, डू ॲज डिरेक्टेड। याच्यामध्ये तुम्हाला 6 बिट्स दिलेले असतील आणि 6 पैकी स्टुडंट पहा इथे तुम्हाला दिलेलं असतं अटेम्प्ट एनी 4। सो तुम्हाला यातले 4 बिट्स सोडवायचे आहेत। पहा, हा पहिला बीट आहे, दुसरा, तिसरा, चौथा अशा पद्धतीनं। आणि याच्याच पुढे तुम्हाला याचे आणखी राहिलेले बिट्स 2 दिलेले दिसतील स्टुडंट्स, 5th आणि 6th। सो तुम्हाला यापैकी 4च बिट्स सोडवायचे आहेत। आता इथे 6 पैकी 6 पण बिट्स सोडवत बसायची गरज नाही आहे। पहिले तुम्ही ठरवा की ह्या 6 बिट्सपैकी तुम्हाला कोणता हार्ड जातो आणि तो तुम्ही स्किप करू शकता। म्हणजे इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा बिट सोडवायचा आहे, कारण एखादा चुकला तर तुमचे मार्क्स पडले पाहिजेत। म्हणून स्टुडंट्स, एनी 4 जरी सांगितलेलं असेल तर तुम्ही यातले 5 बिट्स जे आहेत ते अटेम्प्ट करणार आहात।
अटेम्प्ट करत असताना ऑफकोर्स तुम्हाला हे कसं लिहायचं इतकं बारीक आता सांगायची गरज नाही. आपण फक्त ट्रिक्स पाहूया जेणेकरून तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी मदत होईल. याच पद्धतीनं एकाखाली एक शब्द लिहून तुम्ही हे सर्व बीट सोडवा. बहुतेक विद्यार्थ्यांना पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस हा हार्ड वाटतो. सो स्टुडंट्स, तुम्हाला तो हार्ड वाटत असेल तर याचा स्पेशल व्हिडिओ आहे ज्यात मी सर्व सेंटेन्सेस 10thचे दिलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चॅनलला व्हिजिट करा, त्यावर तुम्हाला हा डिटेल व्हिडिओ मिळेल. त्यात अतिशय महत्त्वाचे सर्व इम्पॉर्टंट वाक्य आहेत, तर ते जरूर पहा. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन पण सोपा जाईल. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे मार्क्स पडत नाहीत. सो तुम्ही हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही स्किप करू शकता. पहिलेच ठरवा की तुम्ही कोणता क्वेश्चन सोडवणार आहात आणि कोणता स्किप करणार आहात, कोणता सोडवणार नाही आहात. तर हाच तुम्ही न सोडवता राहू देऊ शकता, कारण इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कटतात. मग अशा पद्धतीनं तुम्ही इथे 4 सोडवायला सांगितलेले असतील तरी एक एक्स्ट्रा बीट जरूर सोडवा स्टुडंट्स. त्याचबरोबर तुम्हाला इथे बघा ही एक महत्त्वाची ट्रिक आहे की मिनिमम लेटर्स 3 लेटर्स पासून तुम्हाला शब्द कमीत कमी 3 लेटरचा शब्द असला पाहिजे. बरेचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की इथे 3च वर्ड लिहायचे आहेत. सो स्टुडंट्स, वर्ड्स आपल्याला 4 लिहायचे आहेत. मेक 4 वर्ड्स. आणि 4 म्हणता म्हणता मी तुम्हाला सांगत असते इथे की 2 वर्ड एक्स्ट्रा लिहा. 6 वर्ड्स लिहा इथे, म्हणजे मार्क्स कटत नाहीत. सो त्यासाठी ही ट्रिक पण लक्षात ठेवा. त्यानंतर स्टुडंट्स, महत्त्वाचे काही बिट्स आहेत ज्यामध्ये तुमचे मार्क्स तुम्हाला बिलकुल कटू द्यायचे नाहीत. इथे 10 पैकी 10 मार्क आपले पडलेच पाहिजेत आणि एनी हाऊ ते पडतात स्टुडंट्स. थोडं केअरफुली लिहा. यू कॅन राईट इट. सो बघा इथे रिलेटेड वर्ड्स लिहायचे. रिलेटेड वर्ड्स सुद्धा स्टुडंट्स तुम्हाला त्यांनी एक वर्ड दिलेला असतो, याला धरू नका, हा सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतरचे तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी याला धरूनच 4 वर्ड्स लिहितात. सो तुमचा मार्क मायनस होतो. सो स्टुडंट्स, तुमचा मार्क मायनस होऊ देऊ नका. तुम्हाला इथे हा प्लस इतर 4 वर्ड्स लिहायचेत आणि मी सांगते त्याप्रमाणे प्लस 2 वर्ड लिहा, म्हणजे तुम्हाला मार्क्स जे आहेत ते चांगले पडतात, कट होणार नाहीत. स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. ओके. सो स्टुडंट्स, आता तुम्ही इथे जर स्पेलिंग मिस्टेक न करताना एक्स्ट्रा वर्ड्स तुम्ही लिहित गेलात, बघा ह्या माझ्या ट्रिक्स तुम्हाला खूप छोट्या वाटतील, परंतु तुमचे मार्क्स ह्या वाढवत असतात. कारण तुम्ही जेवढं सांगितले तेवढंच लिहित राहता, पण तसं नका करू. सो तिथे एक मार्क्स तुम्ही वाढवत राहा, म्हणजे इट विल हेल्पफुल फॉर यू. इथे 6 क्वेश्चनमध्ये बघा बरेचसे विद्यार्थी आपल्याला नेमका ही जी वर्ड चेन सांगितलेली आहे ती वर्ड चेन कशाची लिहायची आहे, पार्ट्स ऑफ स्पीच महत्त्वाचा आहे. त्यांनी वर्ब सांगितलेले आहेत पहा इथे, तर तुम्हाला वर्बच लिहावे लागतील. म्हणजे ह्या टीने सुरू होणारा वर्बच लिहावा लागेल. टॉक. केनं सुरू होणारा पुन्हा वर्बच लिहावा लागेल. सो अशा पद्धतीनं स्टुडंट्स हा जो 6th बीट असतो, बघा हा 6th बीट आहे. ह्या 6 बीटमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच खूप महत्त्वाचा आहे. सो पार्ट्स ऑफ स्पीच कोणता दिलेला आहे तो पहा आणि त्याच्यानुसारच तुम्हाला इथे वर्ड्स लिहा. इथे एक ट्रिक मी तुम्हाला सांगते स्टुडंट्स. ज्या विद्यार्थ्यांना कदाचित काही वेळेस असं होतं वर्ब आल्यावर विशेषतः की शेवटच्या लेटरपासूनचा वर्ब आठवतच नाही. सो स्टुडंट्स, तुमच्याकडे ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा ट्रिक लक्षात ठेवा. मी इथे तुम्हाला ही सेकंड ट्रिक सांगते आहे. ट्रिक लक्षात ठेवा. इथं तुम्हाला शेवटचा जो वर्ड असतो तो तुमच्याकडे इथे 3-4 पॅसेज आहेत. तुमच्याकडे भरपूर मटेरियल तुमच्या प्रश्नपत्रिकेत लिहिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये वर्ड शोधा ना, आणि तिथे तुम्हाला वर्ब पुष्कळ सापडतील. ओके. सो तुम्ही पॅसेज पाहू शकता. जसं की पहा आपल्याकडे हा पॅसेज असणार आहे. सो तुम्हाला एखादा लेटर येतच नसेल वर्ब विशेषतः, तर तुम्ही इथल्या पॅसेजमध्ये जस्ट एकदा ओव्हरलुक करून पाहू शकता की याच्यामध्ये आपल्याला एखादा वर्ड सापडतो का. जे कच्चे विद्यार्थी आहेत, ज्यांना कोणतेच शब्द पटकन येत नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना पहा इथल्या शेवटच्या शब्दापासून सुरू होणारा शब्द लिहायचा असतो. तर तुम्हाला इंग्लिशचे शब्द येतच नाहीत समजा, इथेच पॅसेजमध्ये इथेच या प्रश्नपत्रिकेतच शोधा की टीने सुरू होणारे कोणते शब्द आहेत. सो तुम्ही या पद्धतीनं पण ज्यांना खूपच विद्यार्थी कच्चे आहेत ते इथे स्पेलिंग लिहू शकतात, म्हणजे त्यांची स्पेलिंग मिस्टेक पण होणार नाही. सो स्टुडंट, ही ट्रिक सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. जे आउट ऑफ मार्क्स घेणारे आहेत त्यांना पण एखाद्या वेळेस त्या परीक्षेच्या वातावरणामुळे काही शेवटून सुरू होणारा, समजा के आलं शेवटी तर केचा वर्डच आठवत नाही, कोणताही वर्ड आलेला असेल, वाय आलं समजा, त्यापासून सुरू होणारा वर्डच आठवत नाही, अशा वेळेस तुम्ही इथल्याच शब्दांची मदत तुम्ही घेऊ शकता. दिस इज व्हेरी वंडरफुल ट्रिक स्टुडंट्स. सो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. डू ॲज डिरेक्टेड. डू ॲज डिरेक्टेडमध्ये बघा इथे तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. इथे पण विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होतो. सो डोंट डू दॅट. पहा ए आणि बी अशा पद्धतीचे तुम्हाला इथे 2 बीट आहेत. ओके. सो
इथे सांगितलेलं आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स. मेक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. याला ऑर बीट आहे पहा. बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गोंधळून जायचं काहीच कारण नाही. तुम्हाला ऑर शब्द जो आहे तो अतिशय स्पष्ट दिलेला असतो स्टुडंट्स, आणि याचं फॉन्ट किंवा छपाई जी आहे ती खूप क्लिअर असते. त्यामुळे तुम्हाला कुठेच गोंधळून जायचं कारण नाही. कुठला ऑरचा क्वेश्चन आहे तो स्पष्ट कळतो, त्यानुसार आन्सर लिहा, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. कारण तुम्हाला एक 19 पानाची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मला हे जमेल का, सो यू कॅन डू इट. यानंतर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत टाईम मॅनेजमेंट प्रत्येक क्वेश्चनचं कसं करायचं आणि तुमचा वेळ कसा वाचवायचा हेही मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ करून सेंड करेल. तर आज आपण पाहूया की 95+ मार्क्स आपल्याला कसे मिळवायचे आहेत. तर बघा स्टुडंट्स, इथे आपल्याला मेक मिनिंगफुल वर्ड्स सांगितलेले आहेत. एक सेंटेन्स बनवायचं आहे. सो सेंटेन्स बनवा. इथे जो शब्द आहे त्या पद्धतीनं डिटेल व्हिडिओ आणखी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. कशा पद्धतीनं हे सोडवायचे तेही तुम्ही पाहू शकता. ऑर आहे बघा स्टुडंट्स इथे, त्यामुळे इथे कोणताही एक बीट सोडवा. खात्री नसेल तर ऑरचा बीट सोडवू शकता. तसंच प्रिफिक्सेस आहेत, सफिक्सेस. प्रिफिक्सेस आणि सफिक्सेसवर हा क्वेश्चन आहे आणि त्यानंतर हा मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी पण क्वेश्चन आहे. तुम्हाला कोणता सोपा जातो, तुम्ही जर केलेले क्वेश्चन तयार केलेले आले, तुम्हाला 100% गॅरंटी असेल तर प्रिफिक्स सफिक्स सोडवा. नसेल गॅरंटी तर याच शब्दांपासूनचे वाक्य बनवू शकता. आता हे वाक्य बनवणं पण फार फार सोपं असतं. त्यामुळे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट एवढेच शब्द, 3 शब्दांचे वाक्य बनवा, म्हणजे तुमचे मार्क्स अजिबात कटणार नाही. दिस इज द नेक्स्ट ट्रिक लक्षात ठेवा. इथे वाक्य बनवत असताना जे विद्यार्थी साधारण आहेत, ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या कन्स्ट्रक्शनवर वाक्यरचनेवर विश्वास नाही, त्यांनी सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशाच पद्धतीनं ह्याचे वाक्य बनवा. जसं की आय एम हॅप्पी, संपलं. आय एम हॅप्पी हे वाक्य सर्वांना पाठ असतो, सो हॅप्पीचं हे वाक्य लिहून टाका. डोंट कन्फ्यूज व्हायचं नाही, मोठं वाक्य लिहायचं, गोंधळ करायचा नाही, जस्ट लिहा आय एम हॅप्पी, झालं. मार्क्स मिळायला पुरे आहे. सो ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाहीत, अशा पद्धतीनं वाक्य जरूर लिहा. आणि स्टुडंट्स, छोटं वाक्य लिहिलं तर मार्क्स पडणार नाही का, हा गोंधळात जाऊ नका, कारण मार्क्स हे जरूर पडतच असतात. सो स्टुडंट, तुम्ही क्वेश्चन जितके उलट सिंपल सेंटेन्सेस लिहिलेले असतील तेवढे मार्क्स पडतात. सो स्टुडंट्स, आता यानंतर मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. पॅसेजमध्ये मार्क्स कसे, तुमचे वेळ कसा वाचवायचा आहे आणि उत्तरं तुम्हाला फास्ट कशी सोडवायची आहेत. सो स्टुडंट्स, इथे ही जी बोर्डची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये थोडासा ब्लॅकिश भाग येतो, त्यामुळे तो कदाचित तुम्हाला पटकन कळणार नाही. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक वेगळी तीच प्रश्नपत्रिका आणलेली आहे. सेमच प्रश्नपत्रिका आहे, फक्त यावर क्लिअर जास्त येईल. सो स्टुडंट्स, यामधनं बघूया की आपल्याला हा नेक्स्ट पॅसेज आणि याच्यात वेळ कसा वाचवायचा आहे आणि उत्तरं फास्ट कशी शोधायची आहेत. सो स्टुडंट्स, सी, आता पॅसेज म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज, याच्यामध्ये सीन पॅसेज असणार आहे 2. तर आता याचं उत्तर बघा कसे शोधायचे. हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे स्टुडंट्स. यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फाल्स क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीचे येतात, पण या प्रश्नपत्रिकेत बोर्ड 2022ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते आहेत ट्रू ऑर फाल्स. ह्या ट्रू ऑर फाल्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हे वाक्याचे आता उत्तरं शोधायचे आहेत. तुम्हाला फास्ट कमी वेळेत उत्तरं सर्व शोधायची आहेत. सी स्टुडंट्स, ट्रिक नंबर 4. ट्रिक नंबर 4 पहा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा खूप वेळ वाचवेल ही ट्रिक, लक्षात घ्या. तर काय करणार आहात बघा, याच्यामध्ये एक ट्रिक अशी असते स्टुडंट्स, जनरली बरं का, जनरली हे जे क्वेश्चन दिलेले असतात, ट्रू फाल्स असेल किंवा फिल इन द ब्लँक्स दिलेला असतो इथे, तर ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बघा ट्रिक अशी आहे की पहिलं जे बीट आहे, लक्षात घ्या, पहिलं जे बीट आहे ते तुम्हाला सुरुवातीच्याच पॅरेग्राफमध्ये बघायचंय. सो पहिल्या बीटचा आन्सर शोधत असाल तर खालपर्यंत जायची गरज नाही आहे. जनरली तुम्हाला अशी गरज पडत नाही. हे जे प्रश्न काढलेले असतात तर पहिल्या बीटचा आन्सर तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये शोधायचा आहे. जिथे तुम्हाला पहिल्या बीटचा आन्सर सापडले बघा आता इथे, आणि कीवर्ड लक्षात घ्यायचे बघा. सेटल डाऊन आहे, स्टोरी बुक आहे, हे कीवर्ड्स आहेत, ठीक आहे, किंवा हार्टी लंच. आता मग इथं मी हा पहिली लाईन वाचली की बघा पहिल्या 2 लाईनमध्येच मला याचं उत्तर सापडणार आहे, कारण याच्यामध्ये माझे कीवर्ड्स आहेत यातले. म्हणजे बघा पहिल्या 2 लाईन्समध्येच आपल्याला ह्याचं उत्तर सापडतं. पहा, ह्या पहिल्या 2 लाईन्समध्येच याचं उत्तर आहे. सेटल डाऊन वर्ड मिळाला मला, स्टोरी बुक वर्ड मिळालेला आहे इथं. सो कीवर्ड पहा सर्व मिळालेले आहेत. हार्टी लंच म्हणजे हेवी लंच आहे, इथे हार्टी लंच पण मिळालेला आहे सेम. सो अशा पद्धतीनं सेम वर्ड शोधा, पहिल्याच सुरुवातीच्याच लाईन्समध्ये याचं उत्तर मिळेल. ट्रिक लक्षात घ्या.
आता दुसरा शोधायचा आहे. दुसरा शोधत असताना स्टुडंट्स तुम्हाला त्याच्या पुढच्या लाईन्स शोधायच्या आहेत. सी द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग. बघा तुम्हाला परफेक्ट बॅकड्रॉप हे तुम्हाला इथे कीवर्ड्स दिसतील. कीवर्ड्स म्हणजे काय डिटेल पाहायचं असेल तर याचाही व्हिडिओ अनसीन पॅसेज, सीन पॅसेज कसे सोडवावेत त्याचा व्हिडिओ आहे आपला टाकलेला, त्यातही तुम्ही डिटेल पाहू शकता. इथे मी ट्रिक सांगते बघा. आता नेक्स्ट ट्रिक अशी आहे तुमची की तुम्हाला इथे बघा ह्याच्याच पुढच्या लाईन्समध्ये याचं उत्तर मिळालेलं आहे. सो स्टुडंट्स पूर्ण लाईन्स इकडे तिकडे वाचत बसायची गरज नाही आहे. पहिल्या बीटचं आन्सर जे आहे, एखाद्या वेळेस असंही होतं बरं का की एखादा परीक्षक असा असतो की पहिल्या बीटचा आन्सर शेवटी टाकतो, पण जनरली स्टुडंट्स 90% तुमचं असंच टाकलेलं असतं. पहिला बीट सुरुवातीच्या लाईन्समध्ये, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर शोधत असताना पुन्हा वरच्या लाईन्सकडे जायचंच नाही. तिसरी चौथी लाईन शोधा, चौथी पाचवी शोधा, पुढचं बीट शोधायचं असेल त्याच्या पुढच्या लाईन्स वाचा, चौथं बीट सोडायचं असेल त्याच्या पुढच्या लाईन्स वाचा. सो या पद्धतीनं जा, उत्तरं खूप फास्ट मिळतील आणि तुम्ही ते पटापट लिहू शकता. आणि स्पीड ठेवा, पहिल्यापासून स्पीड ठेवा. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत पाठविलच. तो पाहिल्यावर तर तुम्हाला खूपच सोपं जाणार आहे टाईम मॅनेज करायला, तोही पाहायला विसरू नका. सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं बघा ह्या कीवर्ड्सनुसार तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. नाव द नेक्स्ट ट्रिक नंबर 5. ट्रिक नंबर 5 लक्षात घ्या. मी सांगितलं तुम्हाला मी भरपूर ट्रिक्स सांगणार आहे. आता कंप्लीट द वेब आहे. आता इथे तुम्हाला मध्यभागी जो बघा इथं असं मध्यभागी दिलेला आहे तो असतो मेन क्वेश्चन. आता हे यातले कीवर्ड शोधायचे आहेत आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं असतं आणि मग ते उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. स्टुडंट्स तुम्ही नवीन अपडेट पाहिली असेल की तुम्हाला याचे चौकटी याच पद्धतीनं करायच्या आहेत. पेन किंवा पेन्सिलनं ह्या चौकटी तुम्ही करू शकता. स्टुडंट्स चौकटी करत असताना वाक्य पूर्ण लिहिणं झाल्यावर इकडची बाजूची चौकट करा. म्हणजे इकडच्या बाजूची चौकट करायची नाही सुरुवातीला, इकडून आन्सर लिहायला सुरुवात करा. किती मोठं होते त्यानुसार ही शेवटची रेषा हाताने पण मारू शकता. म्हणजे लाईन जर मोठी असेल तर चौकट मोठी आपोआप करता येते आणि खाडाखोड करायचं काम पडत नाही किंवा चौकटी लहान मोठ्या होत नाहीत. सो दिस इज अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक, कारण इथे खाडाखोडा करण्यामध्ये पण वेळ जातो किंवा अर्धच आन्सर बसतं चौकट लिहिलेल्या ह्याच्यात, मग पुढचं आन्सर कसं लिहायचं. तर असं होत नाही. प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं असतं, त्यासाठी अशी अर्धीच चौकट करायची आहे. त्यानंतर इकडच्या भागाची चौकट नंतर करा. त्यानंतर स्टुडंट्स आता हे कीवर्ड्स लक्षात घ्यायचे आहेत. पहा हे कीवर्ड्स ब्रोकन बाय द साऊंड ऑफ, इथपासून तुम्हाला हे कीवर्ड्स मिळतील. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना 2 मार्काचा प्रश्न आहे. 4 पॉईंट्स तुम्हाला सोडलेले दिसतात. 4 पॉईंट्स लिहायचे आहेत म्हणजे उत्तर मोठं असणार आहे. सो तुम्हाला हे कीवर्ड शोधायचे आहेत. पहा इथं ब्रोकन बाय द साऊंड ऑफ, इथे सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ, हे कीवर्ड्स मिळतील तुम्हाला. यातले सायलेन्स शब्द आहे, ब्रोक शब्द आहे, तर ब्रोकचं ब्रोकन आलेलं आहे इथं. म्हणजे हे कीवर्ड्स तुमचे या लाईनला आहेत. तर उत्तर तुमचं याच्या अगोदरची एक लाईन पाहायची. स्टुडंट ट्रिक लक्षात घ्या. 5वी ट्रिक, उत्तर शोधत असताना अशा पद्धतीचं 2 मार्कांचं उत्तर शोधत असताना कीवर्ड जिथं मिळालेले आहेत त्याच्या अगोदरची एक लाईन वाचा आणि त्याच्यानंतरच्या 2 लाईन्स वाचा. या 3 लाईन्समध्येच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. 3 ते 4 लाईन्समध्येच. सो 3 ते 4 लाईन्समधले उत्तरं तुम्हाला ह्याच्यात शोधून ते योग्य लिहायचे आहेत. बघा ट्रिक. आणि लक्षात ठेवा कशा पद्धतीनं पटपट होतं. का पटपट होतं? कारण हे मला माहिती असेल की माझे कीवर्ड इथं मिळालेले आहेत, त्याच्या आधीची मला एक लाईन वाचायची, त्याच्यानंतरच्या मला 2 लाईन्स वाचायच्या आहेत. सो संपलं, इथंच मी उत्तर शोधेल माझ्या कीवर्ड्सच्या जवळ. सो कीवर्ड्स मात्र व्यवस्थित पहा. आता कीवर्ड्स म्हणजे काय, तर हा जो तुमचा प्रश्न दिलेला आहे त्यातले कोणतेही 2-3 महत्त्वाचे शब्द ते कुठल्या लाईन्समध्ये आलेले आहेत ते पाहायचं आहे आणि तिथलेच मागचे पुढचे लाईन्स पाहून उत्तर तुम्हाला शोधून काढायचं आहे. तो फास्ट होतं माझ्या ह्या ट्रिकमुळे. ओके स्टुडंट्स. सो नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा इथे हा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे जो की आहे मॅचेस द फॉलोइंग. सो मॅचेस करत असताना मी इथे एकच सांगेल की अशा पद्धतीच्या जोड्या तुम्हाला अजिबातच लावायच्या नाही आहेत. अशा रेषा अजिबात मारायच्या नाहीत, याला उत्तराला मार्कच पडत नाहीत. सो ही पूर्ण लाईन अशा पद्धतीनं लिहा. त्याच्या पुढे तुमचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. आय विल शो यू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पहा सो कशा पद्धतीनं उत्तर लिहिलेलं आहे तेही तुम्हाला मी दाखवते, जेणेकरून तुमच्या मॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला सहज लिहिता येतील. सी स्टुडंट्स पहा, ॲडव्हेंचर याच्याच पुढे तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. सो स्टुडंट्स या पद्धतीनं तुम्हाला कुठेही रेषा न मारता याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे
पहा तुमचं जे उत्तर असणार आहे ॲडव्हेंचरच्या पुढं तुम्हाला यापैकी तुमचं जे उत्तर असणार आहे तेच तुम्हाला इथे लिहिणं अपेक्षित असतं स्टुडंट्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत हे तुम्हाला. सो कोणती गोष्ट होती तर स्टोरी होती, ॲडव्हेंचर स्टोरी होती. विद्यार्थी अशी रेषा मारतात, सो अशी रेषा मारू नका. ओके, सो अशा कुठल्याही रेषा मारायच्या नाही आहेत. मग याच्या पुढे ॲडव्हेंचरच्या पुढे तुम्हाला स्टोरी शब्द लिहायचा आहे, तुमचं उत्तर कंप्लीट होईल. याच पद्धतीनं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्सचं क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा. ही तुमची नेक्स्ट ट्रिक असणार आहे. एकही क्वेश्चनचा आन्सर, सपोज मला पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सर येईना झालंय, विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड, व्हाय, तुम्हाला एखादा कीवर्ड मिळतो, लक्षात घ्या. रिकामा क्वेश्चन सोडायचा नाही आहे, उत्तर लिहा. समथिंग, यू हॅव टू राईट इट समथिंग. म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स जरी नाही मिळाले या प्रश्नाचं तर तुम्हाला 1 तरी मार्क तुम्हाला नक्कीच मिळतो. सो अटेम्प्ट करा, म्हणजे तो सोडवा, तो लिहा, तिथे काहीतरी लिहा, कीवर्ड घ्या आणि कीवर्ड्सच्या संबंधित काहीतरी तुम्ही तिथे लिहा. विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड, कोणती स्टोरी तुम्हाला आवडते असा प्रश्न आहे. नाही जरी समजला तर स्टोरी शब्द जर कळतो ना तर स्टोरीवर काहीतरी लिहा. म्हणजे तुम्ही इथे 4-1 वाक्य जर लिहिण्याचा प्रयत्न केला, क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला 1 तरी मार्क, अर्धा तरी मार्क नक्की मिळतो. आणि जे विद्यार्थी 50-60 पर्यंतचे आहेत तर त्यांचे हे मार्क वाढत जातात. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येकाचे मार्क्स कसे वाढतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांना 95+ जायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तर ह्या क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. अतिशय काळजीपूर्वक 2 पॅरेग्राफ्स पाडून याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. याचे उत्तर कसे लिहायचे, त्याच्या 5 प्रकारच्या वेगवेगळ्या टाईप्सचा व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे, तो तुम्ही जरूर पहा. म्हणजे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर कसं लिहायचं, म्हणजे 95+ मार्क्स कसे मिळतील हे तुम्हाला समजेल. सो स्टुडंट्स, वेळ वाचला की आपोआप तुमचे सगळे उत्तरं लिहिणं होतील आणि तुम्ही 95+ कडे जरूर जाल. पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर तुम्हाला लिहित असताना 2 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला 2 पॅरेग्राफ करून उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. सो स्टुडंट्स, त्यानंतर हा आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. याही क्वेश्चनमध्ये तेच सेम सर्व बिट्स तुम्हाला सांगितलेले आहेत जे आत्ता सांगितलेत. उत्तरं शोधत असताना बघा इथे रिकाम्या जागा आलेल्या आहेत. सो रिकाम्या जागेसाठी सुद्धा हे सेंटेन्स म्हणजे कीवर्ड तुम्हाला शोधायचे आहेत. बघा मीना स्टेड अलोन, सी स्टेड अलोन. बघा स्टेड अलोन इथं सापडेल. मग हे ह्या लाईनमध्ये याचं उत्तर आहे. बघा मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. आता ही सेकंड आहे, त्याच्या पुढेच पुढच्या लाईनमध्ये उत्तर, प्रश्न आणि उत्तर आलेलं आहे. बघा मीना हॅड द हॅबिट ऑफ, मीना हॅड द हॅबिट ऑफ, या लाईनमध्ये उत्तर आहे. बघा किती पटकन उत्तर सापडतं. पहिलं उत्तर पहिल्या लाईनला शोधायचं आहे, दुसरं दुसऱ्या लाईनला शोधा, तिसरं तिसऱ्या लाईनला शोधा. शोधत चला. याच पद्धतीनं ही ट्रिक वापरा आणि तुमचे वेळ वाचवा. स्टुडंट्स, त्यानंतर हे सर्व बिट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जसे मागच्या पॅसेजमध्ये आहेत त्याच पद्धतीनं हे सर्व असणार आहेत. त्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला बघा डू ॲज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला एक इथे बिट्स दिलेलं दिसतं. स्टुडंट्स, डू ॲज डिरेक्टेड बघा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे. डू ॲज डिरेक्टेडमध्ये बघा इथे पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचा आहे. ABCD तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी तुम्हाला योग्य तो पर्याय तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याच्या मदतीनं, बघा इथं वॉजंट आलेला आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि वॉजंट आहे, नकार आहे, याच्या अपोजिट क्वेश्चन टॅग असतो. त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे एक तर सब्जेक्ट आणि व्हर्ब इथंच उत्तर असतं क्वेश्चन टॅगचं. सो त्यानुसार तुमचं आन्सर हे येणार आहे 4th. सो वॉच सी, एवढंच आन्सर लिहायचं आहे. म्हणजे उत्तरं समोरच आहेत, फक्त 4 पैकी चूज करायचे आहेत. जे विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना, आणि जे हायर मार्क्स 95+ मार्क्स घेऊ इच्छितात तर त्यांनी व्यवस्थित हे सेंटेन्स लिहून त्याच्या पुढे ह्या 4 पैकी एक तुम्हाला आन्सर हे लिहायचं असतं. आणि त्याच पद्धतीनं बघा बिगिन द सेंटेन्स विथ, चेंज द व्हॉइस आहे हा. बिगिन द सेंटेन्स विथ या पद्धतीनं व्हॉइस विचारला जातो, तेव्हा कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हा व्हॉइस आहे, खूप सिंपल आहे, याचं उत्तर तुम्ही सहज करू शकाल. सो स्टुडंट्स, या पद्धतीनं एक एक पॉईंट बघूया. आता नेक्स्ट ट्रिक पाहायची आहे आपल्याला. सी स्टुडंट्स, आता इथे तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला हा पोयमवरचा क्वेश्चन आहे. 10 पैकी 10 मार्क्स या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सहज पडतात. इथेही ही महत्त्वाची ट्रिक तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे, जी की 1 लाईन आणि सुरुवातीच्या लाईन्स. पहिला क्वेश्चन सुरुवातीच्या लाईन, दुसरा क्वेश्चन त्याच्या पुढच्या लाईन्स, तिसरा क्वेश्चन त्याच्या पुढच्या लाईन्स, या पद्धतीनं सोडवत चला. याच पद्धतीनं तुम्हाला पॅसेजच्या ओळी सोडवायच्यात, तशाच पोयमच्या पण सोडवायच्यात. पोयम दिलेली असते, यामध्ये उत्तर शोधा. इथे एक ट्रिक लक्षात ठेवा स्टुडंट्स, तुम्हाला बघा
मी 95+ कसं जायचं सांगायले. 90 मार्क्स घेणारे विद्यार्थीसुद्धा उत्तरं लिहित असताना लाईन्स जशाला तशा लिहितात. कवितेच्या लाईन्स कधीच जशाला तशा उत्तरात लिहायच्या नाहीत. लाईन्स जशाला तशा लिहिल्या तर तुम्हाला हाफ मार्क्स दिले जावेत असं बोर्डच्या जी आन्सर शीट येत असते आम्हाला, ज्या सूचना येतात त्यामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे स्टुडंट्स सेम लाईन्स जशाला तशा लिहू नका. बरेचसे विद्यार्थी ॲप्रिसिएशनमध्ये सुद्धा सेम लाईन्स लिहितात. तुम्हाला सेंट्रल आयडिया जी विचारलेली असते ॲप्रिसिएशनमध्ये, आता क्वेश्चन सांगतेच तो मी, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम लाईन्स ॲज इट इज लिहायच्या नाहीत. कोणत्याच उत्तरात सेम लाईन ॲज इट इज लिहू नका. ओके स्टुडंट्स, सो बघा या पद्धतीनं तुम्हाला वेब डायग्राम दिलेले आहेत. तर ट्रिक लक्षात ठेवा, वेब डायग्रामसुद्धा तुम्हाला खूप फास्ट काढायचे आहेत आणि वेब डायग्राम काढत असताना वेळ घालवू नका, विचार करू नका, म्हणजे तुमचं उत्तर फास्ट आणि सहज होईल. आणि यासाठी सुद्धा स्टुडंट्स तुम्हाला जर एखादं, आता इथं 2च पॉईंट सांगितलेत, तुम्हाला जर एखादा एक्स्ट्रा बीट येत असेल तर तुम्ही ते जरूर लिहायचं आहे. तुम्ही या पद्धतीने इथं पुन्हा एक राऊंड काढू शकता आणि तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रिक समजा किंवा तुमच्यासाठी दक्षता समजा, पण तुम्हाला त्यांनी जर ओव्हल शेप काढला असेल तर तुम्ही पण ओव्हल शेपमध्येच आन्सर लिहा. बरेचसे विद्यार्थी डायग्राम न काढता आन्सर लिहितात. मोठं आन्सर वाटलं तर डायग्राम काढत नाहीत आणि त्याचा आन्सर लिहितात. सो तसं अजिबात करायचं नाही. सो तुम्हाला त्यांनी वेब डायग्राम दिली असेल तर यू हॅव टू ड्रॉ दॅट डायग्राम. ती डायग्राम ड्रॉ करा आणि तशाच पद्धतीनं लिहा. त्यांनी ओव्हल काढला असेल तर तुम्ही ओव्हलच काढणं अपेक्षित आहे, तुम्ही चौकट करायची नाही आहे. सो अशा पद्धतीनं ही महत्त्वाची ट्रिक, नेक्स्ट ट्रिक 7th ट्रिक ही लक्षात ठेवायची आहे. आता इथे बघा डिस्क्रायबिंग वर्ड आहेत. बरेचसे प्रश्न असे आहेत की जिथे तुम्हाला काहीतरी पहिला वर्ड दिलेला असतो आणि त्याचं उत्तर शोधून तुम्हाला लिहायचं असतं. सो स्टुडंट्स नेक्स्ट ट्रिक इथं 8 ट्रिक लक्षात ठेवा. इथे तुम्हाला हे गिव्हन वर्ड्स लिहायचेच आहेत. हे गिव्हन वर्ड लिहायचेत, मग त्याचं पुढे आन्सर लिहिणं अपेक्षित असतं. सो असे छोटे छोटे बिट्स जे आहेत ते तुम्ही इथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहेत. इथे सुद्धा बघा कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारे कंप्लीट द सेंटेन्स, चूज अल्टरनेटिव्ह असे जर प्रश्न असतील, अर्धवाक्य दिलेलं असतं, रिकामी जागा लिहायची असते, त्यावेळेस स्टुडंट्स वाक्य पूर्ण लिहा. इथे जर तुम्ही नुसत्या रिकाम्या जागा लिहिल्या तर तुम्हाला हाफ मार्क दिले जातात. सो अशा पद्धतीनं अजिबात करू नका. हे सेंटेन्स तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. ओके, सो पुढची ट्रिक बघूया. मी ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला सांगितलं होतं. ॲप्रिसिएशन लिहित असताना पहा, हे अशा पद्धतीचं ॲप्रिसिएशन असतं. तुम्हाला इथे मार्क्स कसे आहेत तर हे ॲप्रिसिएशनचे तुमचे मार्क्स असतात. तुम्ही टायटल लिहिलं हाफ मार्क, पोएट नेम ऑफ द पोएट लिहिलं हाफ मार्क पडतो, राईम स्कीम लिहिली याला 1 मार्क पडतो, फिगर ऑफ स्पीच लिहिलं 1 मार्क पडतो. बघा इथपर्यंतचे मार्क तुम्हाला अगदी सहज पडतात. प्रश्न असतो सेंट्रल आयडिया लिहिण्याचा. इथे तुमचे मार्क्स मायनस होतात स्टुडंट्स. 95+ जायचं असेल किंवा 50च्या पुढे मार्क मिळवायचे असतील तर कसे मिळवायचे आहेत तर बघा, हे टायटल त्यांनी दिलेलं असेल. टायटल तुमच्या पोयममध्ये स्टुडंट्स दिलेलं असतं. वरच्या बाजूला ठळक अक्षरात जे आहे ते तुमचं टायटल असणार आहे. ते इथे जरूर लिहा. जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांनी पण ते लक्षात ठेवा. सगळ्यात शेवटी पोएटचं नाव असतं. हे इथे तुम्हाला पोएटचं नाव लिहायचं आहे. ज्या स्टुडंटला 95+ मार्क्स हवे आहेत त्यांनी इथे पूर्ण वाक्य लिहा. ट्रिक नंबर 9 लक्षात ठेवा. इथे पूर्ण वाक्य लिहा. द टायटल ऑफ द पोयम इज, आणि मग ह्याचं टायटल लिहा जे असणार आहे द वर्ल्ड इज माइंड. ओके, सो इथे ट्रिक लक्षात ठेवा. ज्यांना 95+ मार्क्स हवे आहेत सर्वांनी लिहिलं तर बेस्टच, पण जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांच्या वाक्यरचना जर त्यांना वाटलं की चुकतील तर त्यांनी फक्त टायटल लिहा. पण 95+ मार्क्स मिळवणारे विद्यार्थी जे आहेत त्यांनी सगळं अगदी व्यवस्थित लिहिलेलं असेल तरच इम्प्रेशन देऊन तुमचे मार्क्स जे आहेत ते आउट ऑफकडे जातात. सो इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. ही ट्रिक विसरू नका. नेम ऑफ द पोएट लिहिताना पण तेच, द नेम ऑफ द पोएट इज, आणि नंतर त्या पोएटचं नाव लिहा. म्हणजे तुम्हाला नक्कीच आउट ऑफ म्हणजे आउट ऑफच मार्क्स पडतील. आणि हेच आपल्याला अवलंब करायचं आहे. आपल्याला आउट ऑफकडे जायचं असेल, 95+ मार्क्स आणायचे असतील तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. फिगर ऑफ स्पीच लिहित असताना स्टुडंट्स लक्षात ठेवा, ज्यांना 95+, आता जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांनी जस्ट सिम्पली नाव जरी लिहिलं, अलिट्रेशन, रिपिटेशन, मेटाफॉर, पर्सनिफिकेशन, असं नुसतं सिम्पल 1 किंवा 2 नावं जरी लिहिले तरी तुम्हाला 1 मार्क पडेल. पण ज्यांना आउट ऑफच मार्क हवे आहेत, डोळे झाकून आउट ऑफ मार्क्स हवे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी फिगर ऑफ स्पीच नाव पण लिहा आणि त्याचं एखादं एक्झाम्पल लिहा कवितेमधलं. ओके, म्हणजे समजा अलिट्रेशन लिहिलं तर अलिट्रेशन कोणत्या लाईन्समध्ये दिसतं तर कवितेतली त्यातली एखादी ओळ तुम्ही इथं जरूर लिहा. समजा तुम्हाला पर्सनिफिकेशन दिसलं तर पर्सनिफिकेशन कोणत्या लाईनमध्ये आहे ती लाईन पण इथे लिहा.
म्हणजे तुम्हाला अगदी डोळे झाकून त्याला द्यावेच लागतात मार्क्स आणि मग तुम्ही आउट ऑफकडे जाता. सेंट्रल आयडिया लिहित असताना नेक्स्ट ट्रिक लक्षात ठेवा, ट्रिक नंबर 10. इथे तुम्हाला लाईन्स, सेम लाईन्स लिहायच्या नाहीत. कवितेतल्या जशाला तशा लाईन्स अजिबात लिहू नका, कोणीच लिहू नका. कारण त्याच्यासाठी असं सांगितलेलं असतं बोर्डने की जर सेम लाईन्स कुठेही लिहिलेल्या असतील उत्तरामध्ये तर इट क्रेडिट गोज टू हाफ मार्क्स. म्हणजे 2 मार्क असतील तर त्याला 1 मार्क द्या, 1 मार्क असेल तर त्याला हाफ मार्क द्या. सो असं करूच नका. सो सेम लाईन्स लिहायच्या केव्हा? ज्या वेळेस तुम्हाला काहीच पर्याय नसतो. आता मला काहीच येणं, एखादा विद्यार्थी फारच कच्चा आहे तर त्यावेळेस तो इथे लिहू शकेल तर कदाचित त्याला हाफ मार्क्स मिळू शकतात, त्याचा फायदा होईल. पण बाकी सर्व विद्यार्थ्यांनी 95+ कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर अजिबातच लाईन्स लिहायच्या नसतात. सो स्टुडंट्स, अनेक ट्रिक्स आपण अजून पाहणार आहोत. देअर आर सो मेनी ट्रिक्स रिमेनिंग. सो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नीट व्यवस्थित पाहावा लागणार आहे. सो स्टुडंट्स पहा, दिस इज अबाउट नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरचा माझा डिटेल व्हिडिओ स्टुडंट्स तुम्ही जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यामध्ये पण मी उत्तरं कशी शोधायची, इव्हन तुम्हाला फाइंड द अँटोनिम ऑफ अशा प्रकारचे जो हा अतिशय महत्त्वाचा बीट असतो की शब्दाचे, कारण ह्याच्यातले शब्द अननोन असतात, व्होकॅब्युलरी. सो व्होकॅब्युलरीवरचे हे क्वेश्चन कसे लिहायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला डिटेल्ड मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ट्रिकनी कसे उत्तरं शोधायचे आहेत. सर तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आता इथे पुन्हा मी तोच पॉईंट तुम्हाला रिपीट सांगते आहे. बघा, ही ट्रिक पुन्हा सांगते कारण या ट्रिकवर तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्ही 95+ कडे जाणार आहात. वेळ वाचला की तुम्ही उत्तर सहज शोधू शकणारच आहात स्टुडंट. तर पहा, या पद्धतीनं बघा, फिल इन द ब्लँक्स अशा लिहा. सुरुवातीचे कीवर्ड शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला बघा कंप्लीट द वेब. आता इथे मी एक खूप महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे. हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे आणि याच्यानंतर तुम्हाला एक समरी रायटिंगमधला 4th क्वेश्चन असणार आहे. बघा, क्वेश्चन 4B. हा क्वेश्चन विद्यार्थ्यांचा खूप वेळेस मिस होतो, तो लिहायचाच राहतो कारण तो वेगळा क्वेश्चन आहे, हे पटकन लक्षात येतच नाही. सो स्टुडंट्स, हा समरी रायटिंगचा क्वेश्चन, याचं उत्तर आपल्याला इथून लिहायचं आहे. हा तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. हा जो पॅसेज असतो याचं उत्तर तुम्हाला समरी रायटिंग करताना बघा 5 मार्काचा हा क्वेश्चन आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक स्टुडंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक. कशी लिहायची आहे समरी या पॅसेजमधून ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यापूर्वी आधी अनसीन पॅसेज कसा सोडवायचा ते आपण पाहूया आणि या अनसीन पॅसेजचीच समरी लिहायची असते हे लक्षात ठेवा. आता बघा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सोडवत असताना, अनसीन पॅसेज सोडवत असताना हा तुमच्यासाठी खूप अनोळखी असतो. तुम्ही जर हा सोडवलेला आला असेल, अगोदरच्या PYQ सोडवल्या असतील त्यातला सोडवलेला आला तर फारच छान. पण जर नाही आला तर तो 2-3 वेळेस वाचा. वाचल्याच्या नंतर मी सांगितलेली सेम ट्रिक लक्षात ठेवायची. पहिला पॉईंटचा आन्सर शोधत असताना सुरुवातीच्या लाईन्स वाचायच्या आहेत आणि याच ट्रिकच्या सहाय्यानं ह्या सुरुवातीचे उत्तर जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. पुन्हा इथे तुम्हाला वेब डायग्राम दिलेले असेल, याच्यामधले सुद्धा उत्तर शोधत असताना तुम्हाला तीच ट्रिक फॉलो करायची आहे. बघा, मी इथे कीवर्ड शोधून दाखवलेले आहेत. तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा जो झूम करून तुम्ही याचे उत्तर मी कशा पद्धतीनं लिहिलेत, कशा पद्धतीनं हे राईट केलेलं आहे हे तुम्ही जरूर पहा. म्हणजे उत्तर कसे शोधलेत ते तुम्हाला इथे पाहता येईल. इन डिटेल मी इथेच सांगितलं तर खूपच व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे फक्त इथे तुम्हाला मी मुद्दाम अगदी तुम्ही अशा खुणा करायच्या नाहीत आहेत स्टुडंट, एवढ्याला लक्षात ठेवा. अशा वेगळ्या पेन वगैरे वापरायच्या नाहीत. मी फक्त व्हिडिओत तुम्हाला क्लिअरली दिसावं आणि तुम्हाला स्पष्टपणे ओळखू यावं यासाठी मी तुम्हाला ह्या सर्व लाईन्स, रेषा वेगवेगळ्या कलरने मारलेल्या आहेत. पण परीक्षेत तुम्ही अशा कलर पेन वापरायच्या नाही आहेत. तुम्ही फक्त पेन्सिलने अंडरलाईन करू शकता, त्या पण अगदी डॉटेड लाईन, कारण सध्या तर एक नवीन अपडेटनुसार खुणासुद्धा करू देत नाही आहेत. सो त्यासाठी थोडंसं पेन्सिलनेच त्या खुणा करा, फेंट करा, फक्त तुम्हाला कळतील अशा करा. पेन मात्र अजिबातच वापरू नका प्रश्नपत्रिकेवर. ओके. सो अशा पद्धतीनं बघा, तुम्हाला ह्याची उत्तरं शोधायला सहज सापडेल. कीवर्ड कसे शोधायचेत, कुठं उत्तरं असतील ते तुम्हाला इथून कळेल. त्यानंतर अँटोनिम मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं बघा, शब्द वाचायचा आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. तर त्यानुसार तुम्हाला याची उत्तरं तुम्हाला यामध्ये सहज सापडतील. काही शब्द तर एवढे सोपे असतात स्टुडंट, जसं की बघा इथं वर्बल आहे तर नॉन वर्बल शब्द सहज सापडेल. वर्बल शब्द आहे तर वर्बल शब्द जिथं आहे
तिथं तुम्हाला उत्तर जरी माहीत नसेल तरी बघा हा वर्बलच शब्द आहे, हा पण वर्बल आहे. मग हा वर्बलपेक्षा काहीतरी वेगळा शब्द आहे नॉन वर्बल, जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगते. सो वर्बलच्या विरुद्ध नॉन वर्बल तुम्ही सहज सापडू शकता. उत्तर अर्थ माहीत नसेल तरी तुम्हाला हे कळू शकेल की अरे हे दोन वेगळे शब्द आहेत. हा वर्बलच शोधा, म्हणजे वर्बल सापडल्यावर कदाचित नॉन वर्बल सहज सापडेल. सो अशाही भरपूर ट्रिक्स असतात, असेही सोपे सोपे शब्द यामध्ये दिलेले असतात. जसं पहा इथे कम्फर्टेबल दिले, कम्फर्टेबल दिलेलं आहे तर कम्फर्टेबल सारखाच शब्द आहे ना अनकम्फर्टेबल. सो तुम्ही कम्फर्टेबल शोधत गेलात तर कदाचित तुम्हाला अशा पद्धतीनं अपोजिट जे शब्द झालेले असतात काही प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेस लावून ते शब्द तुम्हाला सहज सापडू शकतात. अशी सिमिलॅरिटी शोधा. बघा हे सारखे पण आहे, कम्फर्टेबल कम्फर्टेबल, पण इथं अन लावलेला आहे म्हणजे हा काहीतरी वेगळा शब्द आहे. सो तुम्ही असा लिहू शकता. म्हणजे जे कच्चे विद्यार्थी आहेत आणि जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक आहे स्टुडंट्स. अर्थच कळत नसेल तर कन्फ्युजन होतं. सो ही ट्रिक इथे वापरा. ट्रिक नंबर 10. ही ट्रिक नंबर 10 तुम्ही वापरू शकता आणि ह्या अशा सिमिलॅरिटीचा उपयोग करून बघा. ट्रिक नंबर 10 मी कोणती सांगितली? सारखेपणा शोधा. सारखा सारखा शब्द शोधा. तो शब्द कुठे सापडतो पॅसेजमध्ये तो शोधा, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर सहज सापडेल. बघा आता अनसीन पॅसेजसाठी शब्द कसे शोधावेत ही ट्रिक किती महत्त्वाची आहे. सो अशा सिमिलॅरिटीजचा उपयोग करून तुम्ही पटकन उत्तर जे आहे ते शोधू शकता. सो स्टुडंट्स त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे म्हणजे तुमचा हा समरी रायटिंगचा. बघा मी तुम्हाला सांगितलं 5 मार्काचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळेस आता बघा समरी कशी लिहायची असते याची महत्त्वाची मी ट्रिक सांगते आहे तुम्हाला. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक. स्टुडंट्स ही ट्रिक ऐकल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर कराल मला खात्री आहे. कारण 5 मार्क कशा पद्धतीनं पडतात याचा हे डिटेल व्हिडिओ आहे स्टुडंट्स. या ट्रिकच्या सहाय्याने सुद्धा मी 1 बाय 1 लाईन बाय लाईन तुम्हाला समरी रायटिंग कशी लिहावी हा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा माहीत नसेल तर एखाद्याकडून तो शिकून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या सर्व लिंक आहेत तर त्यामधनं हा व्हिडिओ जरूर पहा. कारण याला 5 मार्क मिळणार आहेत स्टुडंट्स. सो तुमचे बघा मार्क्स कसे वाढणार आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना 95+ मार्क्स हवे असतात त्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतात तरच 95+ कडे तुम्ही जाता. मग समरी रायटिंगमध्ये तुमचा एकही मार्क मायनस झालाच नाही पाहिजे. मग कशी लिहाल समरी? आता तुम्हाला याच्यावर समरी लिहायची असते. समरी म्हणजे 1/3 करायचं असतं. तर 1/3 करत असताना इथे ज्या लाईन्स दिलेल्या असतात त्याला 3 भागायचं. म्हणजे समजा तुम्हाला इथे 18 लाईन्सचा पॅसेज असेल तर 18 भागिले 3, 3 सख 18 म्हणजे 6 वाक्य येतील. अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सो स्टुडंट 6 वाक्य म्हणजे तुमच्या आन्सर शीटच्या 6 ओळी नक्कीच नाहीत, हे लक्षात ठेवा मात्र. कारण तुम्ही बरेच जण 6 लाईन्स म्हणजे तुमच्या आन्सर शीटच्या 6 लाईन्स लिहिता, पण तसं करायचं नाही. तर तुमचं साधारण 6 लाईन्स म्हणजे 12 लाईन्स तुमच्या आन्सर शीटच्या झाल्या पाहिजेत डबल. सो तुम्हाला 6 लाईन्समध्ये उत्तर लिहायचे म्हणजेच तुमच्या आन्सर शीटच्या 10 ते 12 ओळी झाल्या पाहिजेत. ट्रिक नंबर 11 लक्षात ठेवा. 10 ते 12 लाईन्समध्ये तुम्हाला तुमची समरी लिहायची आहे. तुमच्या उत्तरपत्रिकेच्या लाईन्स सांगते आहे मी, सेंटेन्स नाही. सेंटेन्स 6च लिहायचे आहेत. सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं पहिली ही ट्रिक लक्षात ठेवा. अनसीन पॅसेजवरून समरी लिहित असताना 6 लाईन्स सेंटेन्सेस म्हणजेच तुमच्या उत्तरपत्रिकेच्या 10 ते 12 ओळीत उत्तर लिहायचं आहे. आता ही समरी लिहित असताना एक ट्रिक लक्षात ठेवा. पहिली ट्रिक अशी आहे की समरी तुमच्या शब्दात लिहायची आहे. आता जे कच्चे विद्यार्थी आहेत ते काय करतील? आधी कच्च्या विद्यार्थ्यांसाठी बघूया, नंतर 95+ सांगते. आता कच्च्या विद्यार्थ्यांनी काय करायचे? आता ह्याच्यातले कोणते लाईन्स लिहावेत? बरेचसे विद्यार्थी काय करतात? पहिला पॅरेग्राफ उचलतात लिहितात, दुसरा पॅरेग्राफ उचलतात लिहितात. सेम ॲज इट इज कॉपी. सो कॉपी केली तर 2च मार्क द्या असे बोर्डाचे इन्स्ट्रक्शन्स असतात. सो डोंट कॉपी. सेम जशाला तसं उचलायचं आणि सेम जशाला तशा लाईन्स लिहायच्या असं अजिबात कुणीच करू नका. मग काय करायचं? तर बघा जे अतिशय कच्चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला 95+ची सांगते. ह्या 4 लाईन्समध्ये बघा तुम्हाला हे 4 वाक्य दिलेले दिसतात. सो ह्याचे उत्तरं तुम्ही ऑलरेडी केलेले असतात अनसीन पॅसेजमध्ये. क्लिअर? अनसीन पॅसेजमध्ये तुम्ही याचे उत्तरं केलेले असतील. सो हे उत्तरं जेव्हा तुम्ही केलेले असतात तर त्यावेळेस हेच वाक्य तुम्ही उचलायचे आहेत आणि हे वाक्य तुम्ही लिहायचे आहेत. कच्च्या विद्यार्थ्यांसाठीची ही ट्रिक सांगते आहे. इथे जे जे वाक्य लिहिलेले आहेत ते वाक्य लिहा. या वाक्यांमध्ये नक्कीच काही ना काही बदल पण असतो. मग ते रिकाम्या जागेचे वाक्य असू द्या, ट्रू फॉल्सचं असेल तर फॉल्स सेंटेन्स असल्यावर मात्र ते ट्रू करून लिहा. ओके,
म्हणजे तुम्हाला इथले 4 वाक्य तुम्ही लिहिले की पॅसेजमधल्या 4 लाईन्स 4 वाक्य तयार होतील तुमचे. सो स्टुडंट्स बघा किती महत्त्वाची ट्रिक आहे, तुम्हाला 5 मार्क्स देणार आहेत. या एका ट्रिकवर तर तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि तुम्ही करणारच आहात, कारण तुम्हाला पुढचे अनेक येणारे व्हिडिओ 7 तारखेपर्यंतचे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ मी पाठवणार आहे. ते सर्व तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. सो स्टुडंट्स 5 मार्क बघा आपण कसे मिळवतोय. सो अशा ह्या 4 लाईन्सचे उत्तर जे असतील ते 4 वाक्य लिहा. त्याच्यानंतर स्टुडंट्स बघा कंप्लीट द वेब. इथे कुठला ना कुठल्या तरी प्रकारचा प्रश्न आलेलाच असणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही हे अनसीनमध्ये सोडवलेलंच असणार आहे. तर इथे जे 4 वाक्य बनतात तुमचे बघा, इथे कदाचित तुमचे हे शॉर्ट आन्सर आहेत पण ह्याचे वाक्य आहेत ह्या पॅसेजमध्ये. सो या पॅसेजमध्ये म्हणजे हे तुम्ही फेशियल एक्सप्रेशन कुठून लिहिलेलं आहे तर ते सेंटेन्स तुम्ही शोधायचं आहे आणि त्याचंच वाक्य तुम्ही बनवून लिहायचं आहे. जेस्चर हा शब्द जिथे आहे त्याचं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला सेम हे जिथं तुमचे पॉईंट आलेले आहेत ते वाक्य उचलून लिहायचे आहेत. म्हणजे बघा इथले तुमचे 4 वाक्य होतील आणि ह्या वेब डायग्राममधले 4 वाक्य होतील. 8 वाक्य झाले म्हणजे मोर दॅन इनफ. सो कच्चे विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर सेम हे असे आन्सर जर लिहिले आणि हे कुठं लिहायचेत, समरी रायटिंगमध्ये लिहायचेत. मग इथे म्हणजे थोडक्यात काय तर हे उत्तर 2 वेळेस तुमचे लिहिण्यात येतील. ओके, तुम्ही अनसीनमध्ये पण हे लिहिणार आहात आणि पुन्हा समरी रायटिंग लिहित असताना सेम एकापुढे एक उत्तरं लिहायचे, तिथे अंडरलाईन वगैरे करायची नाही आहे. सो समरी रायटिंगमध्ये तशी तुम्ही अंडरलाईन केली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण हे कंप्लीट वेब डायग्रामचे 4 वाक्य आणि हे 4 वाक्य असे 8 वाक्य लिहिले की तुमची समरी तयार होते. समरीला तुम्ही एक टायटल देणार आहात. टायटल मात्र जरूर द्या. टायटल देत असताना याच्यात जे जे मेन पॉईंट आलेले आहेत त्यावरून तुम्हाला टायटलचा विचार करायचा आहे. टायटलला 1 मार्क असतो. सो इथे सुद्धा तो मार्क घालवू नका. बघा स्टुडंट्स, ही ट्रिक तुमच्या सर्व स्टुडंट्सपर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा स्टुडंट्स आणि त्यांना सांगा की 5 मार्क्सचा हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा अशा प्रत्येक क्वेश्चनमधल्या मी महत्त्वाच्या ट्रिक्स सांगते आहे तुम्हाला. सो फास्ट तुम्हाला ज्या ज्या पॉईंटमधली ट्रिक हवी असेल ती जरूर पहा. व्हिडिओ स्किप बिलकुल न करता पहा, कारण तुम्हाला मी प्रत्येक पॉईंटवर वेगवेगळ्या ट्रिक्स सांगते आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक. आवडल्यास लाईक जरूर करा, कमेंट जरूर करा. सो स्टुडंट्स नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा सेक्शन 5 मधला रायटिंग स्किल. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टुडंट इथून सुरू होतात तुमचे. 20 मार्क आहेत ह्या क्वेश्चन्सना. 5-5 मार्काचे हे सेपरेट बिट्स आहेत. यावरचे सेपरेट व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. प्रत्येकाचे आन्सर मी स्वतः तयार करून दाखवताना लिहित असतानाचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जरूर पहा आणि त्यातून तुमची रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करा. 7वी-8वीच्या स्टुडंटनी सुद्धा हे पाहिले तरी त्यांचं रायटिंग स्किल खूप इम्प्रूव्ह होईल. सो स्टुडंट्स, पहिली महत्त्वाची ट्रिक लेटर सोडवत असताना कोणती आहे? आपली 13 नंबरची ही ट्रिक असणार आहे. 12 किंवा 13 चालू आहे आपला ट्रिक नंबर. सो पहिली ट्रिक, यातली लेटरची पहिली ट्रिक लक्षात ठेवा. बघा इथे तुम्हाला ॲड्रेस दिलाय का बघा. इथे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे बघा. बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये हा ॲड्रेस दिलेलाच असतो. जर ॲड्रेस लेटरमध्ये दिलेला असेल तर तुम्हाला इथलाच ॲड्रेस लिहायचा आहे. स्टुडंट्स, डोंट फॉरगेट इट. ओके, बिलकुल विसरायचं नाही आहे. तुम्ही मनाने दुसराच किंवा तुम्ही बरेच जण, काही जण चिट्स आणतात, कॉपी करायचा प्रयत्न करतात, एकमेकांचं कॉपी करायचा प्रयत्न करतात. तर स्टुडंट्स, त्यांनी जर चुकीचं लिहिलेलं असेल ॲड्रेस तर ॲड्रेसला हाफ मार्क असतो. सो मार्क्स कटवायचे नाही आहेत, 95+ कडे जायचं आहे. सो बघा, मग अशा पद्धतीनं दिलेला ॲड्रेस तुम्ही जरूर लिहा, पण दिलेलाच ॲड्रेस लिहा. इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. सो ॲड्रेस कसा लिहायचा काय नाही, डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जरूर पहा. फिक्स्ड लाईन्स मी दिलेल्या आहेत त्यामध्ये, जर तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहिणार असाल तर. आता स्टुडंट्स, दोन्हीपैकी कोणतं लिहावं? नेक्स्ट ट्रिक की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो कोणत्या लेटरला मार्क्स चांगले पडतात. तुमच्या वाक्यरचना जर छान असतील तर तुम्ही फॉर्मल लेटर सजेस्ट करू शकता. तुम्हाला जर कमीत कमी शब्दात लिहिता येत असेल, ट्रिक लक्षात घ्या, तुम्हाला जर कमी शब्दात भरपूर माहिती लिहिता येत असेल तर तुम्ही फॉर्मल लेटर सोडवा. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला काही तेवढं शॉर्ट बट स्वीट लिहिता येत नाही, तर मग तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहू शकता, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. ही ट्रिकच आहे, लक्षात ठेवा, कारण इथे मार्क्स जास्त पडतात. तुम्हाला काय येतं त्यावर तुम्हाला हे चूज करावं लागतं. सो फॉर्मल लेटरमध्ये मार्क जास्त पडतात असं सगळ्यांचं म्हणणं असतं, पण मार्क्स जास्त का पडतात तर तिथे 2 ॲड्रेस असतात आणि दोन्ही ॲड्रेसला मार्क आहेत. बॉडी ऑफ द लेटर, इन्फॉर्मल लेटरमध्ये बॉडी ऑफ द लेटर जे आपण लिहितो त्याला 2.5 मार्क आहेत
आणि फॉर्मल लेटरमध्ये त्याला 2 मार्क आहेत. तिथला हाफ मार्क मायनस होतो आणि तिथे 2 पत्ते लिहायचे असतात. तर मग पत्ते लिहिणं जरा सोपं असतं म्हणून विद्यार्थ्यांना वाटतं की याला मार्क पडतील. पण जर तुमचे वाक्यरचना चांगल्या नसतील तर मी सजेस्ट करेल फॉर्मल लिहू नका, इन्फॉर्मल लिहा. इन्फॉर्मलमध्ये काही फिक्स लाईन्स तुम्ही तयार करून ठेवा. पहिल्या पॅरेग्राफच्या फिक्स लाईन्स त्याचाही व्हिडिओ आहे स्टुडंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो पहिला एक पॅरेग्राफ तुम्ही लर्न करून ठेवू शकता अगोदरच. तो जनरली कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला थोडेफार वाक्यानुसार कमी जास्त करून तो लिहिता येतो. आणि जो एंडिंग पॅरा असतो, क्लोजिंग पॅरा असतो, तोही तुम्ही पाठ करून तोही इथे लिहू शकता. म्हणजे इन्फॉर्मल लेटरमध्ये बराचसा भाग रेडी केलेला, तयार केलेला लिहिता येतो आणि फक्त राहतो मधला एक पॅरेग्राफ लिहायचा, ज्याच्यामध्ये 5 स्टुडंट्स असे पॉईंट्स दिलेले असतात. ह्या पॉईंट्सचा एक पॅरेग्राफ झाला की तुमचं बॉडी ऑफ द लेटर तयार होतं. मग त्यासाठी पहिला पॅरा, तिसरा पॅरा पाठ करा. कसा करायचा आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यातले फिक्स लाईनचा व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला तो समजेल. सो अशा पद्धतीनं याला 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला इन्फॉर्मल लेटरला केव्हा पडतात तर तुम्ही पहिला पॅरेग्राफ लिहिता महत्त्वाचा व्यवस्थित, ॲड्रेस व्यवस्थित लिहिलेला असेल, सॅल्युटेशन व्यवस्थित लिहिलेला असेल. स्टुडंट्स रीड द क्वेश्चन केअरफुली. दिस इज द इम्पॉर्टंट ट्रिक. ही ट्रिकच आहे. कारण काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेस पत्र कुणाला लिहायला सांगितलंय ते तुम्ही चुकीचंच लिहिता, नीट वाचत नाही. बघा इथे दिलेलं आहे, राईट अ लेटर टू युअर ब्रदर. आता तुम्हाला इथे ब्रदरला लिहायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन जर नीट नाही वाचला तर बरेचसे विद्यार्थी इथं सॅल्युटेशन चुकतात. मग डिअर बाबा, डिअर पप्पा असं लिहितात. सो ते चुकतं. म्हणजे कदाचित तुम्ही ते सोडवलेला जो अगोदरचा प्रश्न असतो त्यामध्ये फादरला लिहा असं आलेलं असेल, पण इथं ब्रदर सांगितले. त्यासाठी रीड द क्वेश्चन केअरफुली. ओके, हे सर्व पॉईंट्स जे आहेत ट्रिक नंबर 13 लक्षात ठेवा. हे जे गिव्हन पॉईंट्स आहेत तर याचे वाक्य बनवा आणि यातले पॉईंट्स सोडू नका. म्हणजे यातल्या 4च पॉईंट्सचे वाक्य बनवले आणि बाकीचे सोडून दिले. सो डोंट डू दॅट. मग तुमचे मार्क मायनस होतात. मग 95+कडे कसे जाल? तर 95+कडे जायचं असेल तुम्हाला स्टुडंट्स तर तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या प्रत्येक पॉईंट तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना, लेटर लिहित असताना आले पाहिजेत. सो सर्व पॉईंट्सचे वाक्य बनवून लिहा किंवा सर्व पॉईंट्स इन्क्लूड करा. एनी हाऊ इन्क्लूड करा. जर पॉईंट्स लिहायचे असतील 3-4 ह्याचे पॉईंट्स तयार करा. ॲज इट इज जर तुमच्या वाक्यरचनेनुसार यातले पॉईंट त्यात लिहिता येत असतील तर ते लिहा. पण पॉईंट सोडून द्यायचे नाहीत, न लिहिता सोडून द्यायचे नाहीत. सर्व पॉईंट्स लिहा, फास्ट लिहा. सर्व पॉईंट्स लिहायचे हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी आज व्हिडिओ सेंड करणारच आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे की सो दॅट तुम्ही अगदी फास्ट लिहू शकाल. आजचा हा व्हिडिओ आणि टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ, हे 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत स्टुडंट्स तर तुमचं नक्कीच 95+ तुमचा पेपर हा जाणारच आहे, हे लक्षात ठेवा. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ज्यामध्ये आता आपल्याला अतिशय महत्त्वाचे आपण बिट्स पाहतो आहोत. हा आपला असणार आहे क्वेश्चन 5B, डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंगला ऑर आहे बघा स्टुडंट्स, नीट काळजीपूर्वक पहा. इथे तुम्हाला ऑर दिलेला आहे. हा B1 आहे, हा B2 आहे. क्वेश्चन जरा काळजीपूर्वक वाचा. इथे तुम्हाला एकच क्वेश्चन सोडवायचा आहे, एकच बीट सोडवायचा आहे. म्हणजे B1 सोडवा किंवा B2 सोडवा. पण लक्षात घ्या B1 मध्ये A बीट आहे, B बीट आहे, C बीट आहे. सो B1 सोडवायचा आहे म्हणजे ABC 3 बीट सोडवायचे आहेत. किंवा हा जर येत नसेल तर तुम्ही B2 ड्राफ्टिंग स्पीच सोडवू शकता. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांना 95+ पाहिजेत त्यांच्यासाठी सुद्धा मी यातही एक ट्रिक सांगणार आहे स्टुडंट्स. सो बघा, याच्यामध्ये हा 1 मार्कसाठी असेल, हा 1 मार्कसाठी असेल. व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक्स मी तुम्हाला सांगते बघा. इथे ट्रिक नंबर 14 पहा. याचं उत्तर तर जम्बलिंग असतं, खालचे वर वाक्य असतात, तुम्हाला हे सहज जमतात. आता इथे बघा, हा बीचा जो क्वेश्चनचा बीट आहे, 2 प्रश्न दिलेले असतात स्टुडंट आणि ह्याचे 2 उत्तरं लिहायचे असतात. प्रश्न पण लिहा आणि उत्तरही लिहायचं आहे. आता उत्तर लिहित असताना ट्रिक नंबर 14 ट्रिक लक्षात ठेवा की याचे उत्तर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचे आहेत. ओके, सो हाऊ मच इज द SSC एक्झाम फीस. याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात द SSC एक्झाम फीस इज 500. सपोज 500 असेल किंवा 620 असेल. सो द SSC एक्झाम फी इज 620 रुपीज. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा. जे आजपर्यंत तसं करत नव्हते त्यांनी ते नक्कीच करायचं आहे जर 95+ मार्क्स हवे असतील तर. जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांनी इथं नुसतं 620 जरी लिहिलं
तरीसुद्धा त्यांना मार्क पडतात, न पडण्यापेक्षा पडतात. 1 मार्कला क्वेश्चन आहे, हाफ तरी मार्क नक्कीच मिळतो. ज्या विद्यार्थ्यांना वाक्यरचना अजिबात येत नाही त्यांनी शॉर्टमध्ये असं आन्सर लिहू शकता, पण ज्यांना आउट ऑफ पाहिजे आहेत त्यांनी मात्र हे वाक्य पूर्ण लिहा. दिस इज द ट्रिक. ह्याचंही उत्तर याच पद्धतीनं करायचं आहे आणि हा पूर्ण डायलॉग तुम्हाला लिहायचाच असतो, सर्वांनीच तो लिहायचा आहे. आता नेक्स्ट ट्रिक पाहूया, ट्रिक नंबर 15. डायलॉग रायटिंगमधील हा क्वेश्चन पहा. राईट अ डायलॉग बिटवीन अ स्टुडंट अँड टीचर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा. पहा, हा क्वेश्चन नीट लक्षात घ्यायचा आहे स्टुडंट्स, म्हणजे तुम्हाला यात काय लिहायचं आहे हे तुम्हाला समजेल. यात तुम्हाला सांगितलेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ. सी स्टुडंट्स, तुम्हाला इम्पॉर्टन्स लिहायचं आहे. कशाचं? योगाचं. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ योगा लिहायचं आहे. राईट. आता योगावरचे इम्पॉर्टन्सच तुमचे आले पाहिजेत अशाच पद्धतीनं तुम्हाला हा डायलॉग लिहायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम 3 एक्सचेंजेस आले पाहिजेत अशा पद्धतीचा हा डायलॉग लिहिणं अपेक्षित असतं. सो स्टुडंट्स, हा अतिशय महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमच्या याच्यामध्ये कमीत कमी 3 इम्पॉर्टन्स आले पाहिजेत. तुम्ही जे उत्तर डायलॉग तयार करता त्याच्यात 3 महत्त्वाचे इम्पॉर्टन्स आले असतील तरच तुम्हाला ह्याचे 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. डायलॉग छोटा लिहिताय का मोठा लिहिताय? फार मोठाही खूप लिहित बसायचा नाही, पण 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला कमीत कमी तुमचे 6 वाक्य म्हणजे तुमचं 1 पानभर तरी उत्तर, कमीत कमी पानभर उत्तर ह्याचं झालं पाहिजे स्टुडंट्स, तर तुम्हाला याचे मार्क्स पडतात. शिवाय महत्त्वाचं लक्षात ठेवा की 3 इम्पॉर्टन्स आलेच पाहिजेत तरच त्याला मार्क्स पडतील. दिस इज द ट्रिक नंबर 14. आता ड्राफ्टिंग अ स्पीच तुम्ही नाही लिहिली तरी चालेल. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही हाच क्वेश्चन सोडवा, याला आउट ऑफ मार्क्स पडतात. सो स्टुडंट्स, सर्वांनी हाच क्वेश्चन सोडवा म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील, म्हणजे तुम्ही 95+ कडे डेफिनेट जाल. त्यानंतर स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा भाग असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कोणता बीट सोडवायचा असतो तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेली असते, त्यावरून तुम्हाला पॅसेज तयार करायचा असतो. या बीटमध्ये मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की हा व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा जो बीट असतो याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 100% पडतात स्टुडंट्स. त्यामुळे हाच बीट सोडवा. या दोन्हीही बीट्सचे वेगवेगळे उत्तरं कसे लिहायचे मी लिहून दाखवलेले त्याचेही व्हिडिओज आहेत, ते जरूर डिटेलमध्ये पहा, म्हणजे तुमचा हा बीटसुद्धा 5 पैकी 5 कडे जातो. टॅब्युलर फॉर्ममध्ये असतो, त्यामुळे लक्षात ठेवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच क्वेश्चन सोडवा. याचा एक काही ना काहीतरी टेबल सांगितलेला असतो. बघा, इथं डूज अँड डोंट्स लिहायचं आहे, तर हे पण लिहिणं खूप सोपं असतं. मग इथे तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये जास्त मार्क्स पडतात. सो ही 15 नंबरची ट्रिक आहे की तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन सोडवा. टेबल फॉर्म असल्यामुळे इथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडतातच आणि 95+ घ्यायचे आहेत. सो पैकीच्या पैकी मार्क्स घेणारेच क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असणार आहे एक्सपांड द थीम. आता एक्सपांड द थीममध्ये बघा, इथे 2 महत्त्वाचे क्वेश्चन असतात. न्यूज रिपोर्ट, याचा पण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो लाईन बाय लाईन आहे. आता याच्यात बघा, विद्यार्थी बरेचसे हेडलाईन डेटलाईन असे पॉईंट दिलेले असतील तर त्याचे हेडलाईन असा शब्द लिहितात, डेटलाईन असा शब्द लिहितात. सो तसं नाही करायचं आहे तुम्हाला. हेडलाईन डेटलाईन ह्या सर्व पॉईंट्सचा अर्थ असा असतो की तुम्हाला न्यूज कोण लिहित आहे त्याचा टाईम लिहायचा आहे, रिपोर्टर लिहायचा आहे. तुम्ही रिपोर्टर जो कोणी असेल त्याचं रिपोर्टरचं तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे. तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह असाल, स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह लिहा, तारीख लिहा, स्थळ लिहा, प्लेस लिहा. अशा पद्धतीनं हे लिहिणं अपेक्षित असतं. डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जरूर पहा. तर इथे ट्रिक लक्षात ठेवायची आहे. सो 15 और 16 नंबरची ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा. तर इथे तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही जर स्टोरी लिहिली तर तुम्हाला इथे जास्त मार्क्स चांगले पडू शकतात. इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन मार्क्स म्हणजे कमी करतो. सो न्यूज रिपोर्टपेक्षा तुम्ही स्टोरी जर लिहिलीत तर तुम्हाला जास्त मार्क्स पडतील. स्टोरी लिहित असताना एक ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला सिम्पल पास्टमध्ये लिहायचं आहे आणि सिम्पल सेंटेन्सेसमध्ये लिहायचं आहे. बघा स्टुडंट्स, संपूर्ण रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं त्याचेही व्हिडिओ आहेत, ते जरूर पहा. इथे मी महत्त्वाची ट्रिक अशी सांगेल की छोटे वाक्य बनवा, कारण ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात. ग्रामरला 1-1 मार्क आहे. सो छोटे छोटे वाक्य बनवा म्हणजे तुमचे उत्तर तुम्हाला निश्चित चांगले पडतील. मार्क्स 5 पैकी 5 प्रत्येक क्वेश्चनला. इथे 5 पैकी 5 मार्क पडले स्टुडंट्स की तुम्ही 95+ कडे 100% जाता.
सो स्टोरी रायटिंग करत असताना सिम्पल पास्टला सोडायचं नाही. सिम्पल पास्टमधलेच वाक्य लिहायचे. डायलॉग लिहित असाल तर तुम्ही प्रेझेंट फ्युचर वापरू शकता. अदरवाईज सगळीकडे सिम्पल पास्ट आला पाहिजे. उत्तर लिहून झाल्याच्या नंतर तुमचंच उत्तर एक वेळेस जरूर वाचा. ही एक ट्रिक लक्षात ठेवा. तुमचंच उत्तर वाचा आणि तुम्ही सगळीकडेच सिम्पल पास्ट लिहिलाय का, एखाद्या वेळेस चुकून प्रेझेंट टेन्स लिहिण्यात येतो तर तिथं तुम्हाला तो पास्ट फॉर्म घेता येतो. सो तो जरूर चेक करा, म्हणजे तुमचे मार्क्स आउट ऑफकडे जातील. यामध्ये मोरल लिहायला विसरू नका. स्टोरीचं टायटलला पण मार्क आहेत, मोरलला पण मार्क आहेत. सो मोरल आणि टायटल जरूर लिहा, तरच तुम्ही 95+कडे जाऊ शकता. त्यानंतर स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाचा असा हा ट्रान्सलेशनचा क्वेश्चन, जिथे विद्यार्थ्यांना वाटतं की फार सोपा आहे पण इथे पण मार्क्स कटतात. सो तसं करू नका. बघा कसा लिहायचा आहे, ट्रिक काय आहे. इथे ट्रिक अशी आहे स्टुडंट्स की गिव्हन सेंटेन्सेस जरूर लिहा, कारण इथे तुम्ही ते लिहित नाही. लिहित असताना आपल्याला मिस्टेक लक्षात येतात, म्हणून गिव्हन सेंटेन्स लिहून याचे अर्थ लिहा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली करा स्टुडंट्स. बऱ्याच विद्यार्थी वाक्याचा प्रकार लक्षात न घेताना ह्याचे भाषांतर करतात. तर भाषांतर करत असताना ट्रिक लक्षात ठेवा. वाक्याचा प्रकार बघा. इम्परेटिव्ह असेल तर बघा आता इथे ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. सो इतरांना बोलताना आदरपूर्वक बोला. नेहमीच इतरांशी आदरपूर्वक बोला. प्रत्येक शब्दाचे अर्थ स्टुडंट्स त्यात आले पाहिजे. आता नेहमी ऑलवेज आपण विसरून जातो, दुसऱ्यांशी आदराने बोला असं लिहितो, तर प्रत्येक शब्दाचे अर्थ आले पाहिजेत. म्हणून प्रत्येक शब्दाकडे केअरफुली लक्ष द्या आणि वाक्याचा प्रकार लक्षात घ्या. त्यानुसार वाक्य लिहा. आपण, आम्ही, सगळ्यांनी इतरांशी आदराने बोललं पाहिजे असं वाक्य लिहिलं तर पूर्ण वाक्याचा प्रकार बदलेल. तसं लिहिलं तर मार्क पडत नाहीत. सो ट्रिक लक्षात ठेवा. वाक्याचा प्रकार कोणता आहे. इम्परेटिव्ह असेल, तुमचं उत्तरही इम्परेटिव्हमध्ये झालं पाहिजे. तुमचं हे दिलेलं वाक्य विधान असेल, विधानार्थी असेल तर तुमचं उत्तरही विधानार्थी झालं पाहिजे. ओके स्टुडंट्स, ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. इथे 2 पैकी 2 मार्क 100% पडतात. सो ही ट्रिक विसरू नका. त्यानंतर नेक्स्ट ट्रिक आहे, इथे मात्र म्हणी आहेत. म्हणींचे उत्तर ॲज इट इज आले पाहिजेत. शब्दशः भाषांतर इथे अजिबात चालत नाही. सो ह्या म्हणी तुम्ही पाठ करा. त्याची उत्तरं भरपूर काही म्हणी तुम्ही पाठ करू शकता आणि त्याच्यानुसार आणि बघा रिपीटेड PYQ सोडवा. इथे एक ट्रिक लक्षात ठेवा, PYQ सोडवा. PYQमध्ये ज्या ज्या म्हणी आलेल्या आहेत त्या तर एक्झॅक्ट पाठ करून ठेवा, म्हणजे त्यापैकीच एखादी नक्कीच येते एक्झामला. सो स्टुडंट्स, मी आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे, आवडणारच आहे. यात खूप 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 साऱ्या ट्रिक्स आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी आपापल्या फ्रेंड्सला जरूर शेअर करायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. 95+कडे जाण्यासाठी आणि प्लस तुमचे 20 मार्क वाढण्यासाठी ह्या ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.